हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, सब संतन की जय। महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातुन्मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। संत तुकाराम महाराज दर्शन सप्ताह आणि या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र अगोदरचे 2 दिवस झाले, आजचा हा 3रा दिवस। आणि अगोदरच्या 2ही दिवसामध्ये आपण बघितलं की तुकोबारायांचे पूर्वज, पहिल्या दिवशी त्यांचं कुळ, दुसऱ्या दिवशी आपण बघितलं अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या। ज्यानं आपला संसाराला विठ्ठलाचं स्वरूप मानलं, त्याचा संसार हा ब्रह्मरूप झाला, हे काल आपण बघितलं। आता तुकोबारायांचं संसार काल आपण बघितला, आज आपल्याला कसा संसार करायचा आहे हे त्यांनी ज्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, आणि त्या अभंगातली सगळी उदाहरणं ही स्वतः जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातली आहेत, म्हणून आपल्याला ते या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि तो अभंग जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी, परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूत दया काही पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे। जगद्गुरु तुकोबारायांनी आपला संसार हा ब्रह्मरूप केला, कारण त्यांनी तो विठ्ठल स्वरूप मानला। आता आपल्याला आपला संसार 2 मिनिटासाठी असं गृहीत धरू की विठ्ठल स्वरूप मानणं थोडं कठीण जाईल, पण किमान आचरणाच्या ज्या पद्धती आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये सांगितल्या गेल्या, त्या जर आपण आचरणात आणत असू आणि आपोआप तो विठ्ठल स्वरूप होऊन त्याचं रूपांतर ब्रह्मरूपात जर होत असेल तर काही अडचण आहे का? काहीच नाही। फक्त नाम घेतल्यानं जर पुण्य मिळत असेल तर ते बसूनही घेतलं तरी काही अडचण नाही। फक्त हेतू काय, जे करायला सांगितलंय ते आपण बोलतो का करतो? कारण बरेच लोक असं झालं पाहिजे हे बोलतात, पण हे करण्यासाठी स्वतः मात्र काही करणार। तुकोबारायांचं तसं नाहीये, बोले तैसा चाले, वंदावी नाही
त्याची वंदीन पावले. जो जसा बोलतो तो जर खरंच तसा वागत असेल तर मी स्वतः त्याच्या पायाचं दर्शन घेईन हे सांगणारे जगद्गुरु तुकोबार आहे. जेव्हा हा अभंग सांगतात तर वागायचं राहून देत असतील का? अगोदर केलं आणि मग सांगितलं. अशी ही संतांच्या जीवनाच्या चरित्राची कथा आहे. काय सांगितलं ह्या अभंगामध्ये ते अगोदर थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो आणि मग त्यांच्या जीवन चरित्राला आपण या ठिकाणी सुरुवात करू. पैसा कमवायचा नाही का? पण समजा आता पैसा कमवायचा नाही म्हटलं तर संसार होईल का? काल आपण बघितलं साड्याचं कपाट लागत नाही म्हणजे बिगर पैशाचे येत आहे का? जरी कमी करून लावायचं मी म्हटलं तर पैसा तर लागेल का नाही? 2 वेळचं जेवायचंय पैसा लागेल, कुणाकडे जाणं येणं करायचंय पैसा लागेल, कुणी आलं गेलं त्याचं काही करायचंय तर पैसा लागेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा भरपूर कमवायचा आहे, अजिबात लाजायचं नाही. पैसे कमवायच्या बाबतीत हा फक्त त्याच्यात अट जगद्गुरु तुकोबरायांनी मात्र काय टाकली? माझ्या वडिलाचा असलेला शेती मी बघितली, माझ्या वडिलाचा असलेला व्यापार मी बघितला, माझ्या वडिलाचा असलेला दुकान मी बघितलं, पण माझ्या वडिलाचा असलेला सावकारकीचा व्यवहार मी बघितला नाही. कारण जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसा जर कमवायचा असेल तर तुकोबरायांनी अट काय टाकली तर त्याच्या उत्पन्नाचा मार्ग हा उत्तम असला पाहिजे. बर पैसा भरपूर कमावला तर पैशावाल्याला एकदम किंमत आली त्याला शेवटपर्यंत किंमत राहिली असं काही आहे का? अजिबात. अनेक पैशावाले आहेत पण किंमत त्याच पैशावाल्याची आहे जो पैशावाला त्याच्या जवळचा पैसा थोड्याफार रूपानं का व्हायना खर्च कर. नाही तो विमानानं आले विमानानं उडून गेले ते वरच्या वरच हा नाही टाटा बाय बाय आपला कधी संबंध. आणि अनेक असे श्रीमंत आहे जे किमान पुण्याच्या दानाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरतात, त्यांचं दर्शन आपल्याला होतं किंवा ते आपलं दर्शन घेतात. पैसा कमवायचा पण त्याच पैशाच्या बाबतीत मात्र इतकं उदास राहायचं की 10 रुपयाची कमरेला बांधलेली नोट पार तिचा स्वरा मोळा हुस्तर तिला तशीच ठेवायची नाही. नातवाला गारीगार खायला ती मोकळी करायची, खर्चायची, परत दुसरी का 20ची बांधायला परत कमराला काय म्हणणार नाही पण ती एकच ठेवायची. मग पुन्हा रात्री 8 वाजता मोदी साहेब म्हणले बंद झालं ना, काय करता खर्चिले असते तर बरे पडले असते. अहो जे कंजूस लोक असतात ना, कंजूस लोक आपण आयुष्यभर म्हणतो इतके कंजूस आहेत, दान माहिती नाही, पुण्य माहिती नाही, कसे स्वर्गात जातील. अहो ते 100% स्वर्गात जातात. कसे? कारण ते आयुष्यभर पैसे कमवते, स्वतःच्या पोटाला 1 रुपया खाणार नाही आणि मरून जाताना सगळा पैसा घरातल्या पोराला भांडण्यासाठी ठेवून जाते. आता ती पुढे पुढे करता जातील, स्वर्गात जातील तो नंतरचा विषय. पण पैसे तर कोणासाठी दुसऱ्याला खर्च करायला ठेवले का नाही? तुकोबरायांनी सांगितलं पैसा कमवायचा आहे पण त्याला जीव नाही लावायचा, तो खर्च करायचा आहे. आणि जेव्हा कोणी अशा पद्धतीनं वागेल उत्तमाची गती, त्याचा अख्खं खानदान का तो एक पावेल. तुम्ही म्हणता माझ्या वडिलांनी शाळेला जमीन दान दिली आता आम्हाला पुण्य करायची गरज नाही, गलात. हे चूक आहे. तुकोबरायांनी सांगितलं अरे ज्यानं पुण्य केलं फळ फक्त त्यालाच भेटणार आहे, नाही तर मग पुण्य पाहिजे विश्वंभर बाबासाहेब तुकोबरायांचे 8वे वंश पूर्वज. त्यांनी मागणी केली होती की इथून पुढे माझ्या जेवढ्याही पिढ्या निघतील माझं जे पुण्य आहे सगळे वैकुंठाला गेले पाहिजे, बोलीच करून घेतली. आणि आपण बघितलं कालच्या आणि परवाच्या 2 दिवसाच्या चरित्रामध्ये की तुकोबरायांचे सगळे पूर्वज वैकुंठाला गेलेले आहेत. ही कोणाची पुण्य आहे? ही वाडवडिलांची पुण्य आहे, ही पूर्वजांची पुण्य आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं की तितकं पुण्य असेल तर गोष्ट
वेगळी. तुम्हाला खात्री असेल की तुमच्या आजोबानं पंजोबानं एवढे दिवे लावले तर आम्हाला अजिबात पुण्य. त्यांचं नाव तरी तुमच्या नातवाला माहितीये का? हा, त्याच्यामुळे त्यांच्या पुण्याच्या भरोशावर अजिबात राहायचं नाही. खर्च करायचा, अर्थात त्या खर्चाची साधन, खर्चाची माध्यम ही मात्र चांगली असली पाहिजे. आणि म्हणून तुकोबारायांनी एवढ्या होत नाही. परोपकार करायचा तो थोडा करा का मोठा करा, तो नंतर तो भाग येते. आता पुढे चरित्रात बघूच आपण. परोपकार करायचा, पण परोपकार करताना तुम्ही म्हणताना आम्ही रोज परोपकार करतो, पण नेने परनिंदा ही मात्र एक आट आहे बरं का त्याच्यामध्ये. आता या अभंगामध्ये जितक्या आटी तुकोबारायांनी घातल्या, यातली एक जरी आट तुम्ही सोडली तर बाकीचं करूनही तुम्हाला पुण्य मिळणार नाही. परोपकारी आणि नेने परनिंदा, परनिंदा मात्र अजिबात करायची. भले 2च्या ऐवजी आम्ही 4 झेंडूबामच्या महिन्याला आम्हाला लागू द्या, पण निंदा करायची बघा काय परवडत. परोपकारी नेने परनिंदा. अरे भूत दया गाई पशूंचे पालन. अरे गाईचं पालन करा आणि बकरे कापून खा म्हणले काय? तुम्ही म्हणता काही चुकीचं ऐकलंय काय? असं काही नाही म्हणले बरं. गाई पशूंचे पालन म्हणजे गाय आणि सगळ्या पशूंचं तुम्ही पालन केलं पाहिजे. तुम्ही म्हणताना आम्ही गाईचं दर्शन घेऊ आणि बकरे कापून खाऊ, जमणार नाही. पुण्य त्याने मिळणार नाही. तान्हेला जीवन वरा माझे. अरे ज्याला कोणाला किमान पाणी देण्याची तरी दानत आपल्यात असली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करताय, पण याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, याच्या नावानं बोट मोड, त्याच्या नावानं बोट मोड, पुण्याचं इथपर्यंत करायचं, पण मनात जर दया नाही, शांती नाही, क्षमावृत्ती नाही, तरीही उपयोगाची नाही. म्हणून शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवीन महत्व वडिलांचे. आपल्या पूर्वजाचं नाव जर कमवायचं असेल, वाढवायचं असेल, तर तीच व्यक्ती वाढवते जी शांत रूपाने राहते, कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार करीत. आपलं कसं आहे, असा शेजारच्या दोघांची बी घर पाडा, माझ्या एकट्याच साबूत राहा, असं कसं होईल? असं होत नाही शकत. त्याच्यामुळे उगाच आपलं तोंड त्याच्यासाठी वापरायचं. आपण जर कोणाला चांगलं म्हटलं तर लोक आपल्याला चांगलं म्हणतात. रोज रात्री झोपताना विचार करायचा, मी आज कोणाला जर निंदा केली असेल तर 100% माझी निंदा झालीच असेल. आणि मी जर कोणाचीही निंदा आज दिवसभरात केली नसेल तर झेंडूबाम न लावता सुद्धा तुम्हाला झोप लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला खात्री, मी कोणाला बोललेच नाही तर मला कोणी बोलायचा प्रश्न. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग तुकोबाराय सांगतात की अरे हे जे आहे ना वागणं, हे म्हणजे तुमच्या गृहस्थाश्रमाचं फळ आहे आणि वैराग्याचं परमपद बळ आहे. काल काय बघितलं? तुकोबाराय वैराग्य मूर्ती आहे. आता वैराग्य मूर्ती म्हणजे काय घर सोडायचं, भगवे कपडे घालायचे, निघायचं का? अजिबात नाही. तुकोबारायांना पत्नी किती होत्या सांगा? 2. आणि लेकरं किती होते? 7. आता ज्या तुकोबारायांना 2 लेकरं आहेत, 2 पत्नी आहेत, 7 लेकरं आहेत, म्हणजे संसार कसा केला? ब्रह्मरूप केला आणि पुन्हा वैराग्याची मूर्ती झाले. आता हे वैराग्य म्हणजे काय ते सुद्धा आपण या चिंतनाच्या शेवटी पाहणारच आहोत. म्हणून लक्षात घ्या, संतांनी संसार केला आणि तो आनंदानं केला. आपल्याला एकटं तो आनंदानं करता येत नाही. म्हणजे आपला तर आनंदानं करायचा नाही, पण दुसऱ्याचा बी होऊ द्यायचा. असं जर असेल तर मग झेंडूच्या पाटल्या लागणारच, आणि नसेल तर मग गरज नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की अरे संसार सुखाचा करायचा आहे. बरं, नुसत्या नवरा बायकोने एकमेकाला गोडच बोलले दिवसभर, कामाला कुणीच गेलं नाही, तर जमन का? संसार होईल का? चहा लागन, साखर लागन, पत्ती लागन, काही तर लागन ना घरात. किंवा अंगावरचे कपडे घ्यायला तर 2 रुपये लागतील का? संसार करायचा ही पहिली अट आहे. मरणाला घाबरून पळायचं नाही ही दुसरी अट आहे. उपचे दे नाशे
नासे पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे बघ, जन्मला त्याला मृत्यू आहे, जो मृत्यू झाला त्याच्या घरात पुन्हा कोणी जन्म घेणार नाही असं काही आहे का? नाही. ही साखळी आहे, ही चालत राहणार आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता करायची नाही. जीवनामध्ये जन्माच्या अगोदर काय या अभंगात काहीच सांगितलेलं नाही. मृत्यूच्या नंतर काय याच्यावर फक्त एवढंच सांगितलं, त्याला परमपद मिळेल एवढाच विषय, फक्त उत्तम गती फक्त त्याला मिळेल एवढंच सांगितलं. बाकी सगळा अभंग कशावर आहे? आपला जन्म झाल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण कसं जगलं वागलं पाहिजे हे सांगणारा हा अभंग आहे. म्हणून त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण समजून घ्यायचा आहे तर तो त्या आचरणातही आणायचा आहे. बरं, आता संसार सुखाचा करायचा म्हणजे पैसे लागतील. बरं, पैशाची गंमत कशी? असंत लोक म्हणते सेठ आणि नसंत म्हणते भिकारचोर. एका दुकानामध्ये परशु नावाचे 3 माणसं आहेत. किती माणसं आहेत? 3. पहिला कोण आहे? दुकानाचा मालक. दुसरा कोण आहे? गल्ल्यावर बसलेला आहे, हिशोब करणारा. आणि तिसरा जो आहे ते पुढ्या बांधणारा. नाव काय तिघाचं? परशु. आता तुम्ही जर दुकानात गेले तर पुढ्या बांधणाऱ्याला तुम्ही म्हणता का अ परशु सेठ, अरे झालं का बांधून, असं म्हणतात का? अजिबात नाही. तुम्ही त्याला म्हणतात परशा, सामान बांधून झालं का? परसराम, हिशोब झाला का? आणि पैसे देताना काय म्हणतात? सेठ हे घ्या, पैसा तेरो 3 नाम, परशा, परशु, परसराम. पैशाला सुद्धा नाव आहे. ज्याच्याकडे असेल त्याला सेठ म्हटलं जातं आणि ज्याच्याकडे नसेल त्याला भिकारचोट म्हटलं जातं. म्हणून पैसा गरजेचा आहे, ही सगळ्यात पहिली गोष्ट आता आपण लक्षात घेतली. आता पैसा गरजेचा आहे याचं दुसरं कारण असं आहे, धनवंता घरी धनाची करी चाकरी. तुमच्याकडे जे कोणी कामाला येतं ते तुमच्याकडे पैसे नसल्यावर कामाला येतील का? अजिबात येणार नाही. भांड्यावाल्या, धुण्यावाल्या, तुम्ही पैसा देता म्हणून तर येत्या. तर तुमच्याकडे जे काम करतात ते कोणी माणसं काम करीत नाही, तुमचा पैसा तुमच्याकडे काम करतो. हे मी नाही सांगत, हे तुकोबाबाई सांगता. पैशाला कशी किंमत आहे? अरे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याला फक्त बायकोच मानते असं नाही बरं, अख्ख्या जगात मान आहे. कसा? जर तो लग्नाला गेला तो सगळ्यात उशिरा जाणार, त्याच्यासाठी सगळ्यात समोर सोफ्यावर जागा राहणार. घरातलं कोणतरी बसलेलं, शेठ आले साहेब आले साहेब बसले, साहेबांनी अक्षदा टाकून 2 मिनिटं भाषण केलं की साहेब. किंमत एक नाही पैशावाल्याला. बरं, त्याला फक्त लग्नात गेल्यावरच किंमत आहे असं नाही. अरे मौतीच्या ठिकाणी पण साहेब सगळ्यात उशिरा येणार. साहेब मौतीची 2 शोकपर भाषण करणार, 2 शब्द, साहेब निघून जाणार. पैशाला किंमत आहे. या वेळेचे साहेब पुढच्या 25 नसले तर त्या साहेबाचा नंबर बी लागत नाही. परत ज्या साहेबाचा नंबर आहे ते साहेब, त्याला त्या साहेबाला किंमत आहे. म्हणून लक्षात घ्या, जीवनामध्ये संसार करायचा हे जर ठरलाय तर पैसा गरजेचा आहे. आता पैसा गरजेचा आहे, पण पैसा गरजेचा आहे याचा अर्थ त्याच्या उत्पन्नाचं साधन मात्र कधीही चुकीचं असता कामा नये. नसता तो पैसा सुख देत. तुम्हाला वाटतं आमच्या देखट्यानं काळे धंदे करून पैसे मिळवून त्याचा आज काहीच नाही झालं? अहो, त्याला रात्री झोप लागत नाही, तुम्हाला माहित नाही. त्याला 2-2, 5-5 गोळ्या खावा लागत्या, तुम्हाला माहित नाही. दिसताना दिसतो 4 चाकी गाडीत भारी निघला बाहेर. पण जर त्याच्या उत्पन्नाचं साधन उत्तम नसेल तर त्याचं आरोग्य हे उत्तम नाहीये हे ठरलेलं आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी वडिलांकडचं सगळं सांभाळलं, फक्त कर्जाची खातं मात्र तुकोबरायांनी नाही म्हणून सांगितले. म्हणून लक्षात घ्या,
जो चांगला व्यवहार करतो अहो लोक त्याच्याकडे जातील. भले त्यानं 2 दिवसाच्या ऐवजी 1च दिवसाचं का उधार देणं होईना, पण त्याची जर इमानदारी असेल आणि तुम्ही जर एखादा उधार देत नाही, नुसता तो सड्यासारखा बोलतो, एखादा दुकानदार तुम्ही पहा त्याच्याकडे परत आपण पाय ठेवीत अजिबात नाही. आणि हे साड्यावाल्याला चांगलं माहिती, तुम्ही घ्या का नका घेऊ, पण ती 50 साड्या उघडून दाखवतो म्हणजे दाखवतो. त्याला माहिती आता नाही तर कधी का होईना हे गिऱ्हाईक आपलं कुठेही जात नाही. ती जेवढं शांत आहे ना अहो तेवढं शांत जर तुम्हाला राहता आलं तर याच्या इतकं सुख नाही हो जीवनामध्ये, पण आपल्याला ते होत नाही. म्हणून लक्षात घ्या, तुकोबरायाने वडिलांकडचं सगळं घेतलं परंतु कर्जाच्या व्याजाच्या गोष्टीला हात लावला नाही. अहो एवढंच नाही तर तुकोबरायांनी जे उत्पन्न आलं तर ते काय नुसतं घरात जमा करून ठेवलं का? अजिबात नाही. वय वर्ष 21 आहे तुकोबरायांचं. गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये देवी नावाचा दुष्काळ, देऊगाव पंचकृषी पुण्यामध्ये 3 वर्ष सलग दुष्काळ पडलेला आहे. अहो एखाद्या कुत्र रस्त्यावर जर पडलं तर आपल्याला वाटतं म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी उचललं पाहिजे हो, आपण हात नाही लावत. एखाद्याचा जर ऍक्सिडेंट झाला तर कुणीतरी यावं त्याची मदत करावी असं वाटतं, पण आपण नाही हात लावी. तुकोबराय किंवा कोणतेही संत असे नव्हते. दुष्काळ पडला आणि चला रे पैशावाले हो, तुमचे धान्य कमी तुमची कोठार खाली करा, तुमचे पैसे लोकायला वाटा. तुकोबरायांनी हे सांगितलं नाही. अहो दुष्काळ पडलेला आहे, काय करावं तुकोबरायांनी? तुम्हाला पहिल्या दिवशी जे कथेत मी सांगितलं होतं की विठोबाराय आणि त्यांच्या पत्नी माता रुक्मिणी ह्या स्वयंभू ज्या त्यांच्या मंदिरात तिथे स्थापित करण्यात आल्या होत्या विश्वंभरवर. आता 400 वर्ष झालेली होती त्या मंदिराला. देहू गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे. आता या 400 वर्षानंतर तुकोबरायांना वाटलं मला लोकांची मदत करायची. तुकोबरायांनी गावामध्ये दौंडी दिली. भिक्षक पात्र अवलंबने जळो जिरे लाजीरवाने. अरे कुणी भीक मागून जगायची गरज नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत गावात कुणी मरणार नाही, उपाशी राहणार नाही याची खबरदारी मी घेतली आहे. दवंडी दिली दवंडी. माझ्याकडेही येताना तुकोबा मला काहीतरी भीक द्या अशी म्हणायची गरज नाही, झोळी पसरायची गरज नाही. काय करावं तुकोबरायांनी? तुकोबरायांनी सांगितलं आमच्या पूर्वजांना बांधलेलं हे विठोबा रुक्मिणीचं मंदिर आहे, या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करू, या मंदिराचं बांधकाम करू, या मंदिराला मोठं करू, या मंदिराला सुंदर करू. या गावातल्या लोकांना या आणि या मंदिराला हातभार लावा. लोकांनी यावं, थोडस काम करावं आणि मग तुकोबरायांकडे येऊन ज्याला धन्य पाहिजे त्याला धान्य आणि ज्याला धन पाहिजे त्याला धन तुकोबरायांनी द्यावं. साधी गोष्ट नाही. आपण जर कोणाला वाटीभर साखर दिली तर असं वाटतं काय मोठे उपकार केले. आणि तिकडे तुकोबराय म्हणतात माझ्याकडे येताना कुणीही तोंड पाडून यायचं गरज नाही, कुणी भीक मागतोय या वृत्तीने यायची गरज नाही. मी तुम्हाला सांगतोय माझ्याकडे या, थोडस काम करा आणि छान पैकी तुम्ही त्या ठिकाणी जे पाहिजे ते माझ्याकडून घेऊन जा. तुकोबरायाने धान्याची कोठार खुली केली. तुकोबरायाने आपल्या जवळचा पैसा अडका दिला. म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की अरे जोडून या धन तुकोबरायांनी जोडला. उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहाराने जोडलं आणि उदास राहून अशा पद्धतीने त्याचा खर्च सुद्धा केला. अहो उत्तमची गती तो एक पावेल उत्तम होईल जीवखानी. म्हणून तुकोबरायांचा 7 लेकराचा संसार हा सुंदर संसार झालेला आहे. बायकोनं विठ्ठलाला कधी विठ्ठल सुद्धा म्हटली नाही, विठ्ठल काळ्याशिवाय बोलल्या नाही. पण त्या पत्नीचं त्या माता आवलीचं मंदिर त्या भंडारा डोंगरावर आहे. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. आणि तुकोबरायांनी एवढंच नाही, अरे सांगितलं पर उपकारी नेने परनिंदा. पर उपकार करा. आता पर उपकार करा याचा अर्थ काय? पर उपकार करा याचा अर्थ 2 गरम पोळ्या तुम्ही कोणाला वाढा का बाहेर, त्याला काही गरज नाही करायची. महाराजांनी कालच सांगितलं तुम्हीच उलट नवऱ्याला विचारता आज तुमच्या किती करू. त्याच्यामुळे शिल्लक करायचं त्याचं दान करायचं.
ज्याचे जे अन्न त्याची याचकासी दान. तुकोबरायांनी सांगितलं, अरे तुम्ही जे खाताना तेच शक्यतो याचकाला दिलं पाहिजे. आणि तुम्ही कालच्या शेळ्यावर खराब होऊ नये, पाप लागू नये म्हणून डोळीत टाकता, त्याचं पुण्य लागत नाही. तव्यावरची काढली भले चतकुर द्या, पण जर ती दिली तरच त्याचं पुण्याचं तुम्हाला त्याचा फळ मिळतं, नसता त्याचं फळ मिळत नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. शेळ्या पोळ्या भाकऱ्या जे निघायला खाऊ घातल्या, मी म्हणणार नाही त्याचं पाप लागलं, पण पुण्य लागलं नाही. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, तुका म्हणे फार, पण फार नाही जमत आपल्याला, नाही करायचा फार, थोडा तरी पर उपकार. अरे फार करायची गरज नाही. आता इथं राहुल भाऊ आलेले आहेत. राहुल भाऊ दान करीत नाही असं नाही, खिसा मोकळ, तुमचं फक्त काही काम काढा. राहुल भाऊ असं आम्ही स्वतः करतील, 4 ठिकाणी शब्द टाकतील, पण हे जे उभं राहत आहे अर्थात एकट्याचं नाही सगळ्याच आहे, पण वाटा आहे. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. किती द्यायला सांगितलं? गंठन काढून द्या म्हणले काय एखाद्याला देतात, बरं उद्या गंठन कोणाला? तसं नाही करायचं. अंगठी पण नाही, सोनं तर अजिबात द्यायला सांगितलेलं नाही. एक छोटस उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबरायाने सांगितलं, फार करता आला तर अभिनंदन, पण तुम्हाला फार नाही जमला, थोडा जरी केला तरी पण अभिनंदन. आणि काहीच नसन करता तर हे बा, खाऊनी जेवणी लेवणी नेसुनी म्हणती आम्ही बऱ्या. 4 बाया श्रीमंत घरातल्या जेव्हा एकत्र जमतात, काय सांगा माझ्या नवऱ्याचं वैभव, ती दुसरी म्हणते काय सांगा माझ्या नवऱ्याचं वैभव. अहो खाऊन पिऊन लेवून नेसून जेवून आणि मजेत आहेत. तुकोबराय म्हणतात, अहो तुमच्या सगळ्याचं अभिनंदन, की कुणासाठी म्हणजे तुम्ही कोणाच्या भरोशावर नाही, तुम्ही तुमचं कमीतान खाता. पण असे अनेक लोक आहेत की ज्याला तुमची गरज आहे. अरे खावणी जेवणी लेवणी नेसुणी म्हणती आम्ही बऱ्या, आणि संत येती घरान होती पाठ्या मोऱ्या. अरे जर कुणी तुमच्या दारात 2 भाकरीचा तुकडा एक मागायला आलं, त्याला जर तुम्ही दार लावित असताल तर तुमचं वैभव आम्हाला सांगायची गरज, आणि सांगायचं असेल तर दान करावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, तुकोबरायांनी सांगितलं, अहो समजा तुम्ही उत्पन्न चांगल्या मार्गाने कमवलेला आहे, तुमच्याकडे आता भरपूर पैसा आलेला आहे, तुम्ही त्याची एक सुंदर गावरान देशी गाय घेतलेली आहे. मग आता ही गाय म्हणजे सगळ्या गावाची झाली की तुमच्या पैशाची, ती तुमचीच. बरं, आता तुमच्याकडे गाय आहे, त्या गायीचं तुम्ही 2 वेळेस धार काढली, मस्त 2-2 चरव्या 2-2 पातेलं त्याचं दूध निघालं. आता हे दूध तुम्हाला लोकांना वाटायचं आहे का? म्हणजे तुम्ही वाटणार बी नाही, तो भाग वेगळा. समजा ते दूध 2 वेळेस काढलं, 3 वेळेस तापलं. किती वेळेस? 3 वेळेस. आता त्याच्यावर साय जमली मस्त पैकी, आणि ती रोज 3 वेळेस आलेली साय तुम्ही काय केली? बरणीत भरली, बरणीत. आता ही साय कोणाला द्यायची का? नाही. तुम्ही दूध बी कोणाला ओतताना काय करता? साय चमच्यानी फुकून बोटानी का व्हायना पडलीच नाही पाहिजे. दुधात गेली तो कशाला? पाहुण्याला नुसतं दुधावर, ती बी लय मोठं चरित्र कोणाचं आहे? तुकोबरायांचं. आपल्या चरित्राकडे नाही यायचं. बर, गाय तुमची, गायचं दूध तुमचं, दुधाची साय तुमची, ती साई तुम्ही, मग तिचा मस्तपैकी लोणी तयार करायचं ठरवलं, तर लोणी काढलं. मग लोणी कोणाचं? अहो तुमचंच ना. टेन्शन घेऊच नका, काहीच द्यायचं नाही तुम्हाला. बर, ते लोणी तुम्ही काढल्यानंतर त्याला कढईत टाकलं आणि त्याला आता मस्तपैकी तूप बनवायला सुरुवात केली. पाहुण्याला वाढायचंय का तूप आता? तुकोबरायांनी सांगितलं अजिबात नाही. अहो गाय तुमची, दूध तुमचं, साय तुमची, तूप तुमचं, मस्त पैकी तूप खान धष्ट पुष्ट व्हा. अहो नका घालू दूध, जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. अरे किमान
तूप काढल्यावर जे ताक उरलंय ना, अरे ते ताक देण्याची तरी दानत तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. एकदा ताक द्यायची सवय लागली की चमचा चमचा तूप सुद्धा तुम्हाला वाढायची सवय लागेल आणि आपोआप तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. एकदम कोणी वर्गणी 1000 नाही देत. पहिल्या वर्षी 51 रुपये, दुसऱ्या वर्षी 101 आणि मग 1000 रुपये. किमान पुण्यासाठी परोपकार करणे ही पद्धत एकदा का आपल्याला लावून घेतली की मग आपल्याला कोणतीही गोष्ट कठीण जात नाही. आता इथपर्यंत तुम्हाला बरं वाटलं ऐकाय, पण अभंगातल्या 3ऱ्या चरणातलं उरलेला अर्ध चरण काय? नेने पर निंदा. निंदा करायची नाही, कोणाचीच नाही करायची. शेजारचीला बी काहीच नाही मानायचं, बरोबर त्या सगळ्याला सोडून नवऱ्याला बी काहीच नाही मानायचं. असं कसं? आणि काहीच नाही म्हणले मग आम्ही झोप नाही लागले, आणि झेंडू बामनी फरक नाही पडला तर झोपेच्या गोळ्या. अहो काही गोष्टी देवानं इतक्या सुंदर बनवल्या. तरुण असताना लहानाचं तुम्ही तरुण होता, तरुणाचं प्रौढ होता, प्रौढानंतर काय होता तुम्ही? म्हातारे होता. म्हातारे व्हायला लागले की नजर कमी होते, ऐकू थोडं कमी यायला लागतं. ही देवानी एक सुंदर सिस्टीम तयार केली. जेव्हा तुम्हाला बहिरेपणा येतो तेव्हा घरामध्ये तुमच्या सून आलेली असते. आता तुम्ही काहीही ऐकायचं चाललंय अजिबात आपल्याला ऐकायचं. तुम्ही मशीन आणता हो 25,000. किती अवघड आहे. म्हणजे देव म्हणतो मी सिस्टीम अशी तयार केलेली आहे की आता जे घरात चाललेलं आहे तुमचं, सून काय बोलती ते तुम्हाला समोर असून ऐकू येऊ नये एवढी सुंदर सिस्टीम तयार केली. तुम्ही मशीन लावून ऐकता. काय म्हणली असं म्हणली का? बरं हे तरी समजा ऐकू आलं तर ठीक आहे. अहो बाजूला 2 शेजारच्या बाया उभ्या राहिल्या तरी इकडं माझ्याबद्दलच काहीतरी म्हणत असतात. तुम्ही कोण आहे? तुम्ही काही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत का? तुमच्याबद्दल फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोक काही बोलायला नाही ना. आपण आपलं मस्तपैकी दिसायचं बंद झालं की देवाला पाहायला सुरुवात करायची. ऐकायचं कमी झालं की देवाचं आपल्या तोंडून नाव काढायचं. आपल्याला ऐकू येतं. आपण जरी बहिरे असतो तर आपण बोललेलं आपल्याला ऐकू येतं. ही सिस्टीम आहे, पण आपण ते करीत नाही. अहो तुकोबराय सांगतात, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुणी ठेवी देवा. माझ्या जवळ तर कोणी निंदा करणार नाहीच, पण एखाद्याने हिंमत केली मांबाजी सारखा एखादा आला काही बोललाच तर देवा तू माझे कान बधीर कर. आता कान खरोखर बधीर होते का? मनातली इच्छा आहे, तुम्ही ऐकलंच नाही काय म्हणजे. आता तुम्हाला एखादी गोष्ट करूनच घ्यायची असेल आणि तुम्हाला घरात किती बी सांगितलं तर तुम्हाला हे जसं ऐकू येत नाही, तसं इतर बाया काही म्हणताना, इतर कोणी काही म्हणताना ऐकून न येणे म्हणजेच आपले करणं बधीर करून घेण्यासारखं आहे. इतकं सोपं सुंदर आहे. पण तुकोबरायांना काय बोलत नव्हते का लोक? अहो किती बोलत होते, पण तुकोबरायांचं कसं होतं? कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. अरे तू मला शिव्या दे का तू माझ्या पाया पड, माझं मात्र एकच काम आहे. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बस मी या लोकांचं भलं कसं होईल एवढा विचार करीत राहणार आणि ह्या लोकांसाठी मी काम करणार. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, निंदा करायची आणि ऐकायची नाही. ज्याच्या घरात झेंडूबाम नाही बस त्याच्याच घरामध्ये निंदा नावाचा प्रकार नाही. आता तुम्ही ठरवा तुमच्याकडे कोणत्या खोलीत किती झेंडूबाम. म्हणून लक्षात घ्यायचे आपल्याला की निंदा. अहो तुकोबरायांची निंदा मंबाजी सारखा माणूस करायचा. किती करायचा? मर्यादा नाही, मर्यादा. आणि तुकोबराय काय म्हणायचे? दिवसभर मंबाजी गावातल्या लोकांमध्ये तुकोबराय
तुकोबरायची निंदा करायचा आणि पुन्हा तुकोबराय कीर्तनात कुठं चुकते का पाहिला रात्री कीर्तनात येऊन बसायचं. गावातले लोक आई बसले, तुकोबरायचं कीर्तन चालू चालू तुकोबरायची नजर गेली मंबाजी इथली बर का. काय म्हणा तुकोबरायने, हा मेला मुर्दा माझ्या बद्दल बोलत होता का, आता याला सगळ्या लोकांना काहीतरी म्हणतोच. काय म्हणायचं तुकोबराय, निंदक माझा सखा वस्त्र धुतो फुका. आणि असं पाहिजे, माझी निंदा करणारा माझा एकदम जवळचा फ्रेंड आहे, म्हणायचे मित्र आहे. कशामुळं, अहो माझे अवगुण रूपी वस्त्रावरचा मळ फुकट धुवून देण्याचं काम तो करत असतो. म्हणून लक्षात घ्या, अहो जेव्हा आपल्याला आपला दोष दिसायला लागेल तेव्हा तो सुदीन असेल, कारण आपण आपला दोष काढणे म्हणजे आपण अधिक चांगलं होत जाणे. अहो देवाची मूर्ती जेव्हा घडवल्या जाते तेव्हा त्या दगडावर पाय ठेवतात आणि नको असलेला भाग काढून टाकतात. नको असलेला दगडातला भाग काढून टाकला की उरत ती मूर्ती होते आणि ते मूर्तीच्याच पायावर माणसं डोकं टेकवतात. किती साधी गोष्ट आहे. चांगलं काहीच नाही करायचं. एखाद्या पोराला बघा, त्यानं नुसती दारू सोय देणं असलंय चांगलं, काही करायचंय का चांगलं नाही. त्याला जे व्यसन आहे त्याच्यामध्ये जो वाईट गुण आहे तो फक्त त्यानं काढायचा आहे. आपल्यातला वाईट गुण निघून जाणे म्हणजे आपण चांगले होणे हे इतकं चांगलं आहे. पण आता मुंबई सारखं एखादा इतका खाऊ की त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. तुकोबरायाला दिवसा निंदा कर, रात्री निंदा कर, तुकोबराय नाव तुकोबरायांचं, पण निंदा मात्र मारण्याची. तुकोबराय ऐकत नाही. ह्यांचं आपलं काम चालूच आहे, लोकांचं भलं करणं चालूच आहे. काय करावं मुंबईने. एक दिवशी मुंबईच्या डोक्यात राक्षसी वृत्ती निर्माण झाली आणि मुंबईनं काय केलं, गावातल्या एका बैला गाठलं. ती बाई होती गावातली वेश्या आणि त्या बैला सांगितलं, मी पाहिलं की तुकोबरायांवर कोणत्याही गोष्टीचा दुष्परिणाम होत नाही. आता तू काय कर, तू फक्त तुकाराम महाराजांकडे जाय आणि तो भावा वाटतो का पहाय. अहो ती वेश्या दारात आणि दारात आणि आवाज दिला तुकोबरायांना. तुकोबराय बाहेर येऊन पाहता, हेतू लक्षात आला आणि तिचा हेतू जसाही लक्षात आला. अहो काय सांगाव तुकोबरायाने, जाई घेऊन माये तू न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. अरे तू रस्ता चुकली, रस्ता तू चुकीच्या माणसाकडे आलीस. परस्त्री आमच्यासाठी ही माते समान आहे, पराविया नारी रखुमाई समान. हे गेले नेमून ठाईची आमच्या पूर्वजांना आमच्या घरावर केलेला हा संस्कार आहे की एक बायको सोडली तर जगातल्या प्रत्येक स्त्रिया आपल्यापेक्षा लहान असेल तर त्या आपल्या बहिणी आहेत आणि आपल्यापेक्षा मोठ्या असतील तर त्या आपल्या आई आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला 7च्या आत घरात या म्हणता, पण त्याच्या ऐवजी तुमच्या मुलाला फक्त एवढं एक चरण जरी त्याच्या जीवनात उतरवलं ना तर त्याला पुन्हा कशाचीही बाधा होणार नाही. हा मी आज या ठिकाणी शब्द देऊ शकतो. त्या वेश्येने प्रयत्न केला, तुकोबराय मागे लागली, तुकोबरायांच्या ती मागेच लागली. तुकोबराय सांगितलं, न सहावे मद तुझे हे पतन, नको हे वचन दुष्ट वदो. नको बोलू काही वाईट, मी आता खालीवर पाहिन, मी तुझी तमा ठेवणार नाही. तुला आई म्हणून पाहिलं, तुला बहीण म्हणून पाहिलं, तरी पण तू सुधारायला तयार नाही. पण मी जर तुझा आता अपमान करेन तर हे मलाच वाईट वाटेल. तू इथून निघून जा, तुझं बोलू नको. तरीही ती बाई ऐकायला तयार. अंबाजीला सुपारीच तेवढी दिलेली होती. शेवटी काय म्हणावं तुकोबराय, तुकोबरायने सांगितलं, अरे तुका म्हणे तुझं पाहिजे व्रतार, तरी काय नर थोडे झाले. अरे गावात कुठेही जाऊन तोंड काळ कर, पण या विष्णुदासाच्या समोर अजिबात उभा राहायचं नाही. अरे ज्या ज्या
हिंमत येईल? अहो कोणाची टाप नाही त्याच्याकडे बोर्ड दाखवायची. बघा तुम्ही आजही कोणताही आरोप करणं जर सिद्ध होत नसेल तर एवढी एक पुंगळी सोडून दिली की त्या माणसाला बदनामीचा सामना करावा लागतो. पण मग इतकं सक्षमही असलं पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं, भूत दया गाई पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. म्हणजे परस्त्रिया सदा बहिणी माया सांगताना पुढे जेव्हा ते या अभंगाच्या जातायत तेव्हा सांगितलं की भूत दया गाई पशूचे पालन. आपण लग्न झालं नवीन, 4 वर्ष झाले, पोर नका होऊ द्या, पाहुणे बेजार करते, अजून नाही, अजून नाही, अजून नाही. अरे पण ते होईल ना, ते प्राप्त काळ घडी आल्या विन नाही चालत तातड. तुम्ही घाई करून उपयोग होत नाही जोपर्यंत प्राप्तीचा काळच आला नाही. माली सीचे सो घडा वृद्ध आहे फल होय. अहो पावसाळ्यातलं पाणी पडल्याशिवाय काही झाडं फुलतच नाही, फळतच नाही. तुम्ही जिवंत राहण्यासाठी त्याला भले 100 घडे पाणी टाका, त्याला फळ फूल येणार नाही. पण तरी मग शेवटी हे काय करतात, या बाबाच्या नादीला त्या बाबाच्या नादीला. तुम्हाला माहिती सध्या तेच चालू. आणि मग म्हणजे लेकर देव देतो. ते पहा ती बाई काय करते, शेवटी नायला देवाकडे जाते. मागणे वेगळं, म्हणणे वेगळं. आता या दोन्ही गोष्टीमध्ये म्हणणे म्हणजे काय, फक्त भावना बोलणे, आणि मागणे म्हणजे तेच. तुकाराम महाराज म्हणता, गोहो यावा गावा ऐसे नवस करी. गोहा बायको नवरा बाहेर गेलेला असा नवस जर करीत असेल आणि त्याला लवकर पाठव जर म्हणत असेल तर ही मागणी झाली. या मागणीचं पुण्य मिळत. तुम्ही नवस करता आणि नवस करताना जर म्हणता, देवा तू मला लेकरू दे, मग मी तुला बकरू देते. म्हणजे देव बकरू खातो? म्हणजे मला माहित नाही बरं का, म्हणजे तुमच्याकडे खात असेल तर मला नाही माहिती. काही देव खातात. आता ह्या देवाबद्दल तुकोबराय काय बोलले हा माझा आत्ताचा विषय नाहीये, पण तुकोबरायांच्या चरित्राचा विषय. आणि तुकोबरायांनी सांगितलं, अरे म्हणजे 900 कन्या पुत्र होती. आता अर्ध जर वाचलं किंवा अर्ध जर ऐकलं याचा अर्थ काय होतो, 900 पोरपोरी होतात. पण तुकोबराय काय म्हणतात, 900 कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती. अरे जर 900 मुलं होतात तर मग नवरा करायची गरज काय. तुकोबरायनं ओरडू ओरडू सांगितलं, पण आमच्या काही डोक्यात का नाही घुसलं. गाथा किती जणांकडे आहे बघ तुकोबरायांची गाथा. चला 1-2 जणांकडे, तीही कशामुळे गाथेच्या पारायणाला कधीतरी झालं ते बसले असते म्हणून. पण चला त्या निमित्ताने को आहे ना, पण कधी त्याला वाचून, अरे अर्थी विना पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे खोकोनिया. तुकोबरायांनी सांगितलं, पारायण करताना पारायण करा, ते वाचा, पण त्याचा अर्थ सुद्धा समजून घ्या. नामदेवरायांनी तर सांगितलं, एक तरी ओवी अनुभवावी. तुकोबराय म्हणतात, ठीक आहे अनुभवणं थोडस उशिरा का होईना, पण किमान जे वाचताय त्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, देव मांसाहार करीत लोक करतात. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं होतं, आवडीच्या मते करीती भोजना भोग नारायणा म्हणती केला. जो माळकरी आहे तो म्हणतो देवाला नैवेद्य पूर्णाच्या पोळीचा खाऊ घालायचा आहे, पण खायचा कोणाला आहे, देव खात. आणि जो माळकरी नाही, ज्याला मांसाहार करायचा आहे, तो बकरू कापतो, देवाला फक्त खुरच वाहतो बरं का. बकऱ्याचं फक्त खूर देवाला वाहतात, कारण खूर याला खायचं नसतं, याला खायचं नसतं. आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, अरे बरं तुम्ही मांसाहार बघा, बाहेर धाब्यावर किंवा हॉटेलवर मांसाहार करताना ते नुसता मांसाहार करण्यासाठी नाही, तिथं चपटी बी चालती. मग तुमचं कंदुरी किंवा काय काय ते नुसतं मांसाहार पुरतं नाहीये. म्हणजे हे इतकं अनिष्ट आहे. आता खरं तर तो आपला विषय नाही, तुकोबरायांच्या चरित्राचा विषय आहे.
पण तुकोबारायांनी जे माळकरी म्हणून केलं, वैष्णव म्हणून केलं, ते आपण जर करीत असू तर या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. नाही तर मग इकडून ऐकलं तिकडून सोडून दिलं तर उपयोग नाही होत. अहो तुकोबारायांनी ते एका सुंदर अभंगामध्ये सांगितलं, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, कोण त्याची करील कीव जीवे जीव मेहनती, पुढीला साठी पादवी सुरी, पुढीला साठी पादवी सुरी, आपुली चोरी अंघोळी. आपल्या करंगळीला लागू नये म्हणून तो सुरी पाजळताना काळजी घेतो. सुरी कशासाठी पाजळतो तर कोणाचा तरी नळी कापायची म्हणून. एक जीव दुसऱ्या जीवाला जर समजून घेत नसेल तर देवाला या जीवाची कीव येणार. तुका म्हणा कुठती हाडे आणि आपल्या नाडे रडती. अरे जे हाड कुटतात ना ते त्यांच्या दुर्भाग्यानं त्यांच्याच नशिबानं शेवटी रडायची वेळ येईल. हे शब्द माझे नाहीत, ते तुकोबारायांचे आहेत. आणि तुकोबारायांचे माझ्यासाठी नाही किंवा तुमच्यासाठी नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी आहे. अहो बघा, पुरणपोळी खाताना घशात अडकली माणूस मेला असं कधी झालं का? आतून नुसती तोंडात धरायची वेळ त्याला तुंप वगैरे की लगेच घशाच्या खाली असं कांती कशी धष्टपुष्ट होते. पण हाडकं नरड्यात अटकून मेलेले लोक कितीतरी. म्हणून लक्षात घ्या, तुकोबारायांनी या चरित्राच्या माध्यमातून या गोष्टी या आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत. माळकरी मांसाहार करत नाही हा त्यांचा पहिला नियम आहे. मद्यपान करत नाही हा त्यांचा दुसरा नियम आहे. आणि परस्त्री त्याच्यासाठी माते समान आहे किंवा किमान बहीण तरी आहे हा त्याचा तिसरा नियम आहे. विठ्ठलाची वारी आणि त्याचं नामस्मरण करणे हा एक नियम आहे. बस नित्य नियमानं एवढं जरी आपण केलं तर आपल्याला फार काही इतर करण्याची गरज पडू नये. इतकं सुंदर तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलंय. आणि माणसानं एवढंच नाही तर शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. माय आज माझ्या अंगणात एवढा कचरा कस काय कोणत्या मूर्तीनं टाकला काय? ते आज एकदम नाही आला कचरा, आज एकदम कचरा नाही आला. तुम्ही कसं झाडतं बरं तुमचं अंगण? समजा तुम्ही झाडू घेतला आणि असं 4 ठिकाणी झाडून झाडून मग तुमच्या दारात आणता का? तुमच्या दारापासून सुरुवात करता आणि असा कचरा तुम्ही फेकता. बया बी वाट पाहत्या मग त्या बी असा फेकत्या मग एकत्र तुमच्या दारात. आपल्या नशिबात तेच वाढून येतं जे आपण अगोदरच पेरलेलं राहत. आपल्याला वाटतं माझ्याच कसं नशिबात माय, हे तुझंच आहे, हे तुझंच आहे. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे माणसानं शांती रूप असलं पाहिजे. एक तर दूध तापवायला ठेवल्यावर व्हॉट्सअप मध्ये तोंड घालू नये आणि घातल्यावर जर दूध उतू गेलं तर ताव ताव करू नये. किती साधं घरी ते बरं एका कागदावर लिहून घ्या वाटलं फायदा होईल बरं काय. म्हणून लक्षात घ्या माणसानं मी मंबाजीचं मगाशी उदाहरण सांगितलं. मंबाजीनं सगळं करून पाहिलं, शेवटी बाई पाठवली. मंबाजीनं काय केलं, एकदा असंच एकादशीच्या दिवशी त्याच्या शेतातून एक विठ्ठलाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता होता. आता एकादशीचं आपलं लोक सकाळी लवकर उठले, स्नान वगैरे केलं आणि दर्शनाला चालले. मंबाजीनं काय केलं, त्याच्या काट्या असलेल्या ज्या काटक्या होत्या काट्या त्या रस्त्यात आत ठेवल्या. लोकांनी विनंती केली, मंबाजी हे काय म्हणले, आज त्याला त्रास कोणाला द्यायचा आहे? तुकोबारायांना. पण तुकोबारायला स्वतःला त्रास दिल्यावर होत नाही, लोकांना दिला की बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा भीत नाही आता आपली या मरणा, दुखी होता जना न देखवे. लोकायला दुखी होताना मी पाहू शकत नाही. आणि लोक जितकी दुःखी होतील तितका आनंद आमच्या सारखं कोणाला होत नाही. मग आता कसे संत होते बरं आपण? उलट जितका लोकांना त्रास होईल तेवढा आपल्याला आनंद होतो. आणि तुकोबाराय म्हणतात जितका लोकांना त्रास होईल तितकं मला दुःख होतं. तुकोबाराय त्रास झाला हे मंबाजीला माहित होतं. लोक तुकोबारायांकडे जाते, मग पाहतो म्हणले. लोक मंबाजीने ऐकलं नाही, तुकोबारायांकडे गेले. म्हणले तुकोबा, अहो ते मंबाजीनं बघा ना म्हणले सगळ्या काट्या टाकल्या.
तुकोबा म्हणले चला दोन शब्द मी बोलून पाहतो असं कसं. तुकोबाराय गेले आणि शेवटी तुकोबारायाचं मंबाजीनं ऐकायला तयार नाही. मंबाजीचा हेतू काय होता, आता तुकोबाला पाहिजे. अहो नाही ऐकाय ना तर तुकोबाराय मग मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. मेन इतकं मऊ नाही जितके आधी मऊ आहेत, पण त्याच्यासाठी लोक कसे पाहिजे, मऊ पाहिजे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. संतांच्या पायाची धूळ होणारे तुकोबाराय. तुका रज रेणू संतांचा पण दुर्जनासी पंचानन. पंचानन म्हणजे सिंह. जर वाईट माणूस आला तर मग मी त्याच्यासाठी सिंहचे, आणि संत जर आले तर मी त्यांच्या पायाची धूळ आहे. अहो तुकोबारायने बघितलं की मंबाजी असं ऐकाय ना, तुकोबारायने आपलं धरलं त्या काट्या हातात आणि जग वाढल्या बाजूला फेकल्या. चाला नाही म्हणलं, कसं जाऊ देत नाही. मंबाजीच्या लक्षात आलं की माझ्या स्थावर मालमत्तेला तुकोबारायांनी हात लावला. काय करावं तुकोबारायांनी, त्या मंबाजीनं तीच काठी घेतली आणि अक्षरशः तुकोबारायाला मारायला सुरुवात केली. मारलं तुकोबारायांना. पण तुकोबाराय म्हणजे आज तुझी निंदा करून मला फरक पडला नाही, तू बाई पाठवून मला फरक पडला नाही, आणि तुझ्या मारण्यानं मला फरक पडत नाही, अजिबात नाही. तू मार म्हणले. तुकोबारायांनी तिथे एक परीक्षा दिली. ती परीक्षा तुकोबाराय म्हणले पांडुरंगा ही तू माझी परीक्षा बघितलेली आहे. अहो बाप मेला, आई मेली, भाऊ घर सोडून निघून गेला, भाऊजाईचा मृत्यू झाला, बायकोचा मृत्यू झाला, पोराचाही मृत्यू झाला. तुकोबाराय काय म्हणतात, बरे झाले, आता देवाच्या माझ्यामध्ये एक मध्ये कुणीच नाही, मायाच नाही राहिली, असं म्हणणारे तुकोबाराय. मंबाजीच्या मारानं काय म्हणतात, उलट मी शांत आहे का नाही हेच पांडुरंगानं पाहिलं. आणि मग तुकोबारायने अभंग सांगितला की बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे, पाहुणी अंत क्षमा अंगी काठीवरी मारिले. शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतले रे. अरे पांडुरंगा, मंबाजीनं मला मारलं, शिव्या तर अशा दिल्या की त्याला नीतीच नव्हती, एवढं घाटात शिव्या दिल्या. पण मला माहिती हे तू मुद्दाम केलं. कशामुळं, तुला हे पाहायचं होतं की जर तुला कोणी मारतंय तर तू शांत आहे की नाही. अहो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. तुकोबारायांच्या अंतरात्म्यात भगवान पांडुरंग होते. तुकोबारायांनी तिथेही सांगितलं की ही माझी परीक्षा आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांनी शांती रूप, अहो नाथ महाराजांनी इतकं शांती रूप कोणी नाही. म्हणून ही वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. वंशाचं नाव तोची एक जे आपल्या वाडवडिलांचं नाव मात्र असाच मुलगा कमवतो. आता तुकोबारायांनी त्यांच्या वडिलांचं नाव कमवलं का नाही, निश्चित कमवलं. पण घरातला वारसाही तसाच आहे. आपल्या घरातला तसा वारसा आहे का, आणि आपले पोर मात्र आपलं नाव कमवतील का. आता सुद्धा तुम्हाला रोज त्याचं टेन्शन आहे. पण अर्थात तुकोबारायांचा हा अभंग तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अर्थासहित लावणार असतात तर तुमच्या मुलांवरही संस्कार होतील, तुमच्या मुलींवरही संस्कार होतील, पण त्याच्याही आधी स्वतः तुमच्यावर संस्कार होतील. म्हणून हा अभंग तुमच्या घरामध्ये अर्थासहित असला पाहिजे अशी एक विनंती या ठिकाणी करतो. आणि शेवटच्या चरणाकडे फक्त 2 मिनिटात. तुका म्हणे घ्यायची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. अरे हे आश्रमाचं फळ आहे. आपल्याला 4 आश्रम सांगितलेले आहेत. पहिलं आहे ब्रह्मचर्य, ज्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायचं. दुसरा आहे गृहस्थ आश्रम, ज्याच्यामध्ये तुम्ही लग्न करायचं. तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम, ज्याच्यामध्ये तुम्ही विरक्ती घ्यायची, मशीन लावायची, कानाची मशीन लावायची, हा विरक्ती आहे. आणि चौथा आहे संन्यास आश्रम, ज्याच्यामध्ये त्याग करायचा. आता जो अभंग या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलाय तो आपल्या गृहस्थ आश्रमासाठीचा, आणि गृहस्थ आश्रमाच्या संदर्भाने या अभंगामध्ये जे जे सांगितलं. तर तुकोबारायांनी मी सांगितलं ना, 7 मुलं 2 पत्नी आणि तरी वैराग्य मूर्ती, हे कसं शक्य आहे. तर याचंच उदाहरण तुकोबारायांनी दिलं की सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. सत्य माणसा संसार कसा करतात तर कमळासारखा करतात. अरे कमळ पाण्यामध्ये 24 तास राहत, पण अंगाला पाणी लागू देत. तुम्ही कमळाच्या पानावर पाणी टाकून बघा, पाणी निथळून जातं. पण अंगाला पाणी न
कमळ पाण्याच्या बाहेर काढलं तर जिवंत राहत नाही. संसारात राहायचं पण मायेत गुंतायचं नाही. म्हणून लक्षात घ्या, आपणही आपला संसार करताना तुकोबरायाने केला त्याप्रमाणे, कमळाचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे करावा अशी विनंती सुद्धा या निमित्ताने करतो. आणि या आजच्या तिसऱ्या दिवशीच्या कथेला पूर्ण विराम देतो. एक छोटस फक्त भजन आपण या ठिकाणी म्हणूयात आणि ही कथा या ठिकाणी संपूयात. तुकाराम 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 म्हणा. तुकाराम 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 तुकाराम. पुंडरीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. संत एकनाथ महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. सब संतन की जय.